इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा घोळ समोर आलाय। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली। जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी आज निवेदन देऊन मागणी करण्यात आली। पूर्व नागपूरमधील 249 बूथचे सर्वेक्षण केल्यावर 100 पेक्षा जास्त लोकांचे नाव गहाळ असल्याचे सुद्धा समोर आले। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे दिल्याचेही आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले। मतदार यादीत घोळ झाला आहे, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच आशा वर्कर यांनी लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्रुटी दुरुस्त केल्या नाही। अनेक स्थलांतरित लोकांचे नाव हे कायम राहिले, तर जिवंत लोकांचे नाव डिलीट करत मृत दाखवण्यात आले। अनेकांचे नाव 3-3, 4-4, 10-2 यामुळे मतदार यादीमध्ये संख्या फुगवण्यात आल्याचा आरोपही आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय। 2024ची जी लोकसभाची निवडणूक नागपूरमध्ये 19 तारखेला ज्याचं मतदान झालं, त्या मतदार यादीमध्ये अनेक प्रकारचे घोळ दिसले। जे मृत्यू झाले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता। जे लोक घर सोडून गेले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता। स्वतः प्रशासनाने जे मृत्यू झालेले डिलीट जे नाव केले होते त्यांच्या बी याच्यामध्ये समावेश होता। अनेक परिवाराचे नाव डबल टिबल आले ते त्यांच्यामध्ये समावेश होता। आणि म्हणून अशा प्रकारचा घोळ या नागपूर शहरामध्ये झाला। आणि जिल्हाधिकारी यांनी जे 22 लाखाची जी मतदार यादी घोषित केली होती, ती खऱ्या अर्थाने ती मतदार यादी 17 ते 17.5 लाखच राहायला पाहिजे नव्हती। कारण आम्ही एका बूथाचा जेव्हा आज सर्वे या ठिकाणी केला, या बूथामध्ये कम से कम 450 मतदान हे असे निघाले का ते मृत्यू झाले असेल, डिलीट झाले असतील किंवा इकडचे तिकडे गेले असतील। एकूण एक नावाची यादी 239 नंबरच्या बूथाची यादीचा आम्ही टोटल सर्वे केला। आणि त्यामुळे याच्यामध्ये अशा प्रकारचा घोळ दिसला। आणि याच्यामध्ये जे 2019 मध्ये एका यादीमध्ये 2019 मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं ते 2024 मध्ये जे मतदार गायब होते, अशी बी 200 नावं त्याच्यामध्ये आम्ही जे पाहिले। आणि त्याच्यामध्ये असं वाटलं का नागपूर शहराच्या 2200 जे बूथामध्ये आहे, आणि म्हणून नागपूर शहराचे 5 लाख मतदाता हे मतदारापासून वंचित राहिले। याला जबाबदार कोण? यांनी जे BLO ज्यांनी नियुक्त केले होते, यांनी आशा वर्कर ज्या नियुक्त केल्या होत्या, ते कोणाच्या घरी गेले नाही। पुन्हा त्यांच्यावर कलेक्टरनी जबाबदारी दिली होती, त्यांच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिली होती का आपण घरोघरी जाऊन या मतदार यादीचा सर्वे करा, जे नाव चुकीचे आहे ते डिलीट करा, जे मृत्यू झाले ते नाव त्याच्यातून गहाळ करा। परंतु एकही BLOने याच्यामध्ये काम केलं नाही। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या मतदार यादीमध्ये घोळ मोठ्या प्रमाणात झाला। या संपूर्ण चौकशी एका बूथाची जेव्हा आम्ही केली, तर त्याची संपूर्ण यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे। परंतु जे लोक मतदानापासून वंचित राहिले याला जबाबदार कोण? ज्या BLOवर जबाबदारी दिली होती त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? जे आशा वर्कर होते त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? कारण ज्यांच्यावर तुम्ही यांच्यावर तर कोणीतरी एखादा आढावा घेणारा अधिकारी असेल, त्यांनी आढावा का घेतला नाही? आणि म्हणून हा घोळ इतका मोठ्या प्रमाणात झाला आहे। आणि त्यामुळे शहराचे 2200 बूथाच्या वर जे नागपूर शहरामध्ये बूथ होते, आणि त्याच्यामुळे अनेक मतदारावर मतदानापासून वंचित राहिले। आपल्याला संविधानाने मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे, परंतु प्रशासनाच्या लापरवाहीमुळे हा प्रकार या ठिकाणी घडला आहे। दुसरं, ज्या ठिकाणी बूथ होते त्या ठिकाणी ना पेंडालची व्यवस्था होती ना पाण्याची व्यवस्था होती। ऊन फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोक एक वेळा ऊन येत आहे म्हणून घरी एक वेळा निघून गेले, तर दुसऱ्यांदा कोणी येत नाही। आणि त्याच्यामुळे फटका बी फार मोठ्या प्रमाणात या मतदाराला बसलेला आहे। आणि मतदानाचे जे पर्सेंटेज वाढावं, मतदान हे 100% व्हावं, निवडणूक आयोग करोडो रुपये याच्यावर खर्च करतात। कलेक्टर साहेबांनी स्वतः अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं अशा प्रकारची योजना केली होती, परंतु त्या ठिकाणी व्यवस्था बी नव्हती। तोही एक भाग त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि म्हणून अनेक मतदारासमोर हा अडचणीचा निर्माण झाला आहे। आणि येणाऱ्या 2024च्या ज्या ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुका येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा घोळ होऊ नये
याची दक्षता आपण घ्यावी आणि याच्यामध्ये जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी अधिकारी असेल, जो कोणी कर्मचारी याच्यामध्ये असेल, ज्यांनी लोकांना मतदानापासून वंचित ठेवले, त्याला निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई व्हावी. कलेक्टर साहेबांनी सांगितलं का हे जे आम्ही पूर्ण रेकॉर्ड सहित त्यांना या यादीचा घोळ दिला आहे आणि म्हणून अशा प्रकारचे 2200च्या वरत जे मतदार याद्या आहे त्याच्यामध्ये किती घोळ असेल हे यावरून दिसून येते. वैतागे म्हणून तुमचे दैनिक भास्करचे जे फोटोग्राफर आहे त्यांच्यात असं झालं का तो जिवंत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये मृत्यू दाखवलं. अशा प्रकारच्या अनेक घटना ह्या प्रशासकीयाच्या लापरवाहीमुळे घडलेल्या आहे आणि म्हणून याची आपण काळजी घ्यावी आणि हे मतदानापासून वंचित राहू नये. आणि 100% लोकांचं मतदान कसं होईल, आपण बाकी राज्यामध्ये पहा, पश्चिम बंगालमध्ये का बाकी राज्यामध्ये मतदान होते 80-80, 85-85% मतदान होते आणि आपल्या इथं 60% बी मतदान आपल्या इथं होत नाही आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर.